एक सिलेंडर ग्राहकाला किती रुपयाला पडते? एक सिलेंडर 933 रुपयाला. बरं. आणि ऑफिस वरून पावती नेली तो 896 रुपये का, पण हे ऑफिस वर बी 933 रुपये घेतात. हा. हे आणले की चालू आहे यांचा ऑफिस वर बी. हो चालू आहे. बर, मग तुम्ही 933 ला ग्राहकांना देता, तर मालक 933 च्या वर तुम्हाला विकायला सांगतो काय की नाही. मालक सांगतात तुम्ही पैसे जे तुमची मजुरी लोकांची घ्या. हो वर तुमच्या याने हिशोबाने विका. हा, तुम्ही ते लोकांची घ्या, तुम्ही भांडण करा, काय करा. आम्ही जे हिसाब देतो ऑफिसवर हा. ते 933 देतो. मग त्याच्यामधून तुम्हाला 1 रुपया भेटत नाही. नाही, आम्हाला काहीच नाही भेटत. 933 रुपयावरून नाही, फक्त 1 रुपया बी मिळत नाही. 933 रुपयामधून तुम्हाला कमिशन किती भेटत? 5 पैसे नाही भेटत, 5 पैसे नाही भेटत आम्हाला. 933 रुपये 1 रुपया बी मिळतं. की सर्व लोक सांगतात की तुम्हाला ना 933 मध्ये आम्ही पैसे दिलेले ऑलरेडी. ऑलरेडी 37 रुपये लागलेले आहे म्हणतात, लागू येतात 37 रुपये आमचे. आता बाकीच्या शहरामध्ये सुद्धा भारत गॅसची एजन्सी आहे, तर तिथे पण असंच तिथे त्यांना पगार आहे, त्यांना पगार आहे. लोक अकोल्यामध्ये सिलेंडर देणारे 50 रुपये घेतात, तर ते सिलेंडर देतात. नाही तर कोणाची विचारा तुम्ही, सिलेंडर आणणारा अकोल्यामध्ये किती पैसे घेते हे जानकारी काढा. कोणत्याही गावाला काढा, कोणत्याही त्याला काढा, काय घेतात पैसे. आमची फक्त हे आहे की तुम्ही जे पैसे सरकारकडून आमचे घेतात मजुरीचे, ते आम्हाला द्या. आम्हाला ना ब्लॅक पाहिजे ना आम्हाला लोकांचे पाहिजे पैसे. तुमचं जे कमिशन सरकार तुम्हाला देते तेच मागणी आमची. सरकार तिथे तेच द्या आम्हाला. काही ते आमच्या कापून राहिली, आम्हाला 1 रुपये पण पगार नाहीये. 2000 रुपये पगार यांना हे 20 वर्षापासून आहे. 30 वर्ष झाले. 30 वर्षापासून 2000 रुपये पगार. 2000 मध्ये काय होते दादा तुम्ही सांगा आता. मग आता मालकाकडून तुमच्यावर अन्याय होतो असं तुमचं म्हणणं आहे? हा, बरोबर. आता आम्ही मालकशी बोल ते असं करा, आम्हाला काय करा, तर ते मालक आमच्याशी बोलू शकत नाही. काही 1 वर्षा पहिले आम्ही निवेदन दिलं होतं. मग आम्ही आता 1 वर्षानंतर निवेदन दिला 21 तारखेला. ते 8 दिवसात सामान सांगितलं आम्हाला. 8 दिवसात 13 दिवस झाले. आता तर आम्ही काम बंद करणार ना दादा. आम्हाला काही परवडत नाही. 8 दिवसची जागा 13 दिन हो गए ना. 13 दिन से हमने काम आम्हाला काहीच परवडत नाही, त्यामुळे आम्ही काम बंद केलं.